नमस्कार मैत्रिणी, रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. काल माझी कणिक शिल्लक राहिली, म्हणजे आता काय करावं. चपात्या तर आपण करतोच, राहिली चपात्या फुलके, पण एक गव्हाच्या पिठाचा पास्ता असं समजेल ते आपण करूया. चला आपण कसं करायचं ते बघूया. कालचं गव्हाचं पीठ आहे, त्यामुळं जरा थोडं मऊ झालं, म्हणून थोडं घट्ट करायचं पीठ टाकून, म्हणून मी मळून घेते. चांगलं मळून घ्यायचं, जरा घट्ट पाहिजे, सैल नको. हे अगदी जेवणासारखंच होतं, पोटभरीचं होतं अगदी. आपल्याला चपाती भाकरी खायचा कंटाळा येतो, मुलांनाही जरा वेगळं वाटतं आपलं. मी आता हा गोळा घेतला आणि आपल्या पिठात बुडून चपाती सारखंच लाटून घ्यायचं. अशी चपाती लाटून घ्यायची आणि ह्या जरा कडा काढून घ्यायच्या आणि जरा मोठे मोठे कापून घ्यायचे अशाने. आता एक उचलायचं, हे असं दाबायचं, शंखासारखं करायचं. खूप हा पदार्थ छान लागतो आणि पोटभरीचा होतो. आपल्याला चपाती भाकरी किंवा दुसरा पदार्थ खायचा कंटाळा आला तर बदल म्हणून तुम्ही करू शकता. करा तुम्ही. 2 ग्लास पाणी उकळवले, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं, थोडी हळद पाण्यात, आणि 1 चमचा तेल टाकायचं. पाणी पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि हे हळूहळू सोडायचं पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये टाकलं ना की लगेच चमच्याने येते हलवायचं नाही, एक 5 मिनिटं असंच ठेवायचं. पाण्यात टाकल्यावर हे 2-3 मिनिटांनी हलवायचं, सुट्ट होतं. आणि आता चांगलं शिजून द्यायचं आणि हे 5-6 मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यायची. अशा तऱ्हेने मी एक 10 मिनिटं शिजून घेतली. आता आपण ताटामध्ये काढून आणि दुसरीकडे तापट फोडणी द्यायची. असं चाळणीने छान शिजले, त्यामुळे आता काय झाले, मोडणार नाही. हा पदार्थ एवढा छान लागणार की तुमची कणिक राहिली ना तर तुम्ही 15 दिवसांनी हा पदार्थ कराल.
इतका छान लागतो आणि वेगळं म्हणून आपल्याला खायलाही मिळतं, मुलांनाही आवडेल. आणि हे पाणी वाया नाही घालवायचं. फोडणीमध्ये आता काही लागलं तर हेच पाणी घालायचं, कारण या पिठाचं सत्व ह्यात आहे. प्रथम तेल टाकू. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडा हिंग, कढीपत्ता, आणि आवडेल तशा सगळ्या भाज्या टाकायच्या. मी आता गाजर घेतलंय, ढोबळी मिरची घेतली, टॅमॅटो घेतलाय, आलं लसूणची पेस्ट घेतली, वाटाणा घेतलाय, अजून तुम्ही फरसबी घेऊ शकता. सगळ्या भाज्या सगळं पोटात जाणार. पोटभरीचा पदार्थ झाला. गाजर घालून एक एक वस्तू घातली की परतून घ्यायचं, शिजलं पाहिजे. हिरवा वाटाणा, शिमला मिरची, आता हे पूर्ण हलवल्यावर आलं लसूण ठेचून केलंय ते असं टाकायचं, म्हणजे लसणाचा वास असा छान राहतो. तेलात नाही टाकायचं. एक 2 टॅमॅटो घेतले, ते टाकायचे. छान सुवास आलाय. आता आपण ह्या थोडं हे पाणी राहिलंय ना, 2 पळ्या टाकायचं आणि 1-2 मिनिटं वाफ द्यायची. त्याच्यावर आपण झाकण घेऊ. हे जरा 1-2-3 मिनिटं शिजवू. आता आपण 2 मिनिटं शिजून घेतलं. आता मसाले टाकू आपण. 1 चमचा धण्याची पूड टाकू. 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, हळद आणि काश्मीरी तिखट आणि रोजचं तिखट असं सगळं टाकलं
आणि तुमच्याकडे पावभाजी मसाला किंवा नूडल्सचा मसाला कुठला असेल तो 1 चमचा टाका. माझ्याकडे नाही आहे, तो टाकला तरी अजून छान लागणार. आणि मीठ आपण पाण्यात टाकलं होतं आधी. आता नंतर कसं लागतं ते चवीनुसार आपण टाकायचं. मी 1 चमचा आता मसाले टाकल्यावर पण आपण 1-2 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. मसाला घालूनही आपण 2 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे भाज्याही शिजल्या जातात छान. काही किती भाज्या असतील त्या टाका, चांगलं सत्व छान चवदार लागतं छान. आता हे शिजून झाले. आता आपण हे शिजवलेलं ह्यात घालू. मैत्रिणींनो, आहे की नाही पास्त्याचा प्रकार, एक नवीन गव्हाच्या पिठाचा पास्ता. तुम्ही करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. असं छान शिजून आले. आता आपण वरून कोथिंबीर ठेवू. गॅस अशा तऱ्हेने आपला गव्हाच्या पिठाचा पास्ता तयार झाला. मी पास्ता म्हणते, तुम्ही काय म्हणणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.